हॅलो, कशा आहात सगळे? आशूच्या पप्पांचं कसं आहे माहिती आहे का, एक वेळ जो नाश्ता खाल्ला ना त्यांनी, तर तो आठवड्यातून त्यांना 2-3 वेळेस तर पाहिजेच पाहिजे. त्यामुळे आज सुद्धा मी पावडे बनवलेले होते आणि त्याचबरोबर त्यांना भजीसुद्धा पाहिजे होती. म्हटलं चला जाऊ दे, देते म्हटलं बनवून. खूप दिवसानंतर त्यांना सुट्टी भेटलेली आहे आणि त्यांनी 2-4 दिवसाची सुट्टी घेतलेलीच आहे. म्हटलं चला मग आता त्यांच्या आवडीनुसार आपण स्वयंपाक करूयात आणि त्यांची आवड होती आज की त्यांना आज वरणबट्टी खायची होती. म्हटलं चला आज सांगितलेलंच आहे म्हणून आपलं आपलं कर्तव्य आहे त्यांची फर्माईश पूर्ण करण्याचं. म्हणून तेच मी इकडे बनवत होती त्या आणि थंडी एवढी वाढलेली आहे ना की लहानपासून तर मोठ्यांपर्यंत जरा तब्येत खराबच होते. आमच्या घरात तेच झालेलं आहे. आधी अंशूच्या पप्पांची तब्येत खराब झाली आणि त्यानंतर आता अंशूची तब्येत खराब झालेली आहे. तर त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून त्याचे पप्पा त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले होते. म्हटलं तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक आपण करून घेऊयात. बट्टी इकडे शिजून गेलेली होती. त्यानंतर अंशूसुद्धा येऊन गेलेला. तो मला दाखवत होता की मामा मी काय काय आणलं बघ म्हणून. तर मग ते मी इकडे बघत होती आणि त्यानंतर माझी इकडे भरीसुद्धा रेडी होतं. म्हटलं चला पटकन आपण इकडे तळून घेऊयात. या स्वयंपाकाला जेवढा वेळ लागतो तेवढा टेस्टीसुद्धा होतो. तर त्याप्रमाणे माझं इकडे स्वयंपाकसुद्धा रेडी झालं. ताट वगैरे लावलं मी. त्यानंतर बाकीची कामं केली. तर असं होतं माझं आजचं दिवस. ओके बाय.